नॅशनल हेराल्ड प्रकरणात आता 2 ते 8 जुलै रोजी सुनावणी होण्याची माहिती सध्या मिळतेय। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस आणि राहुल गांधीला विरोधकांनी धारेवर धरले होते आणि त्या प्रकरणाची सुनावणी आता 2 ते 8 जुलै रोजी होईल असं समजतंय। तर नॅशनल हेराल्ड या प्रकरणात आता भाजपने काँग्रेस त्याचबरोबर राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर देखील गंभीर आरोप केले होते। त्या संदर्भातली सुनावणी आता 2 ते 8 जुलै दरम्यान होईल, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस शक्य होऊ शकते असं देखील आता ईडीचं म्हणणं आहे। त्यामुळे या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर या संदर्भात अनेक आरोप केलेले होते आणि आता त्या संदर्भात राहुल गांधी आणि सोनिया गांधींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस शक्य आहे असं ईडी म्हणते। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे। भारती, एक महत्त्वाची अपडेट, सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची देखील केस शक्य आहे असं ईडीचं म्हणणं आहे। हो, अर्थात हे खूप मोठं अपडेट आहे। आज खरं तर राऊज एव्हेन्यू कोर्टात दिल्लीतल्या ही सगळी सुनावणी झाली आणि जोरदार युक्तिवाद करण्यात आला। ईडी तर्फे खूप मोठा युक्तिवाद झालेला आहे आणि ईडीने त्यांच्या ज्या पद्धतीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात व्यवहार होत होते त्या व्यवहारांची माहिती संपूर्णपणे कोर्टाला दिली आणि त्याच्या अंतीच ईडीचे जे वकील आहेत त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की आमच्या दृष्टीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघांवरही मनी लॉन्ड्रिंगची केस शक्य आहे, होऊ शकते। आता कोर्टाने ते सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि जे राऊज एव्हेन्यू कोर्टातली सुनावणी आहे ती आजच्या दिवसासाठी पूर्ण करून पुढे आता 2 ते 8 जुलै ही डे टू डे लेव्हलवर सुनावणी होईल। त्यामुळे त्यात आणखीन पुढे जाईल ही केस। खूप महत्त्वाची देशाच्या दृष्टीने असलेली केस आहे आणि जे काँग्रेसचे शीर्ष नेते आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाची केस आहे। धन्यवाद भारती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।